एक चाहूल प्रीतीची भाग 12. घरातले सगळे लोक हॉलमध्ये बसलेले होते. पिहू हॉलमध्ये चकरा मारत अधिराजचं वेट करत होती. सगळे लोक खूप वेळ अधिराजची वाट बघत होते, पण अधिराज अजूनपर्यंत आला नव्हता. तेवढ्यात सानिका उठून पिहूजवळ आली आणि म्हणाली, पिहू, मला वाटतं अधिराज कोणत्या तरी इम्पॉर्टंट कामात अडकला असेल. त्याला यायला उशीर होईल. आपण सगळ्यांनी आता डिनर करून घ्यावं. यावर पिहू म्हणाली, पण ती तुम्ही लोक डिनर करून घ्या. मी थोडा वेळ अजून वेट करेन. पिहू सोफ्यावर बसली, ती खूप उदास होती. तेवढ्यात आजी म्हणाली, अगं काही नाही. आपण थोडा वेळ अजून वेट करू. आजीचं बोलणं ऐकून सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. अशाच वाट पाहण्यात 2 तास निघून गेले. तेव्हा पिहू उठली आणि सगळ्यांना जेवायला सांगितलं. स्वतः मात्र न जेवता ती आपल्या रूममध्ये निघून गेली. पिहू आपल्या रूममध्ये गेली आणि सोफ्यावर बसून मोबाईल यूज करत होती. करताना तिथेच झोपली. रात्रीचे 2 वाजले. अधिराज घरी आला आणि त्याने जसेच रूममध्ये पाऊल ठेवलं, त्याची नजर पिहूवर पडली. ती त्याची वाट बघता बघता झोपून गेली होती. अधिराज पिहूजवळ गेला आणि तिच्या फॉरहेडवर किस केलं, ज्यामुळे पिहूची झोप उघडली. पिहूची नजर अधिराजवर पडताच ती पटकन उठली आणि म्हणाली, बरेच लवकर आलात तुम्ही. अगदी इतकं लवकर कशाला आलात? सकाळीच यायचं ना. अधिराजने आश्चर्याने विचारलं, काय झालं? काहीतरी चुकलं का? तू एवढी सॅड का दिसतेस? यावर पिहू म्हणाली, तुम्हाला काय, मी सॅड राहू किंवा काहीही करू. तुम्ही जा, तुमचं ऑफिसचं काम करा. यावर अधिराजने स्वतःची बाजू मांडत म्हटलं, पिहू, आज पहिल्यांदा लेट झालोय. ऍक्च्युली माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग होती. तू एवढ्या लहानशा गोष्टीवर इतकं का रिॲक्ट करतेस? पिहू म्हणाली, तुम्ही काल रात्री मला काय म्हणाला होता हे तुम्हाला आठवतंय का? अधिराज विचार करत म्हणाला, हो, तू तुझ्या गिफ्टसाठी म्हणतेयस, ते तुला उद्यापर्यंत मिळेल. पिहूने तिच्या म्हणण्यावर जोर देत विचारलं, आणि आणखी काय म्हणाला होतात तुम्ही? अधिराज कन्फ्युजनने पिहूकडे पाहत म्हणाला, आणखी काय म्हणालो? मला आठवत नाही. त्यावर पिहू इरिटेट होत म्हणाली, तुम्ही म्हणालात की आज तुम्ही माझ्यासोबत डिनर करणार, पण तुम्ही आलाच नाही. तुम्हाला माहित आहे का आम्ही सगळ्यांनी किती मेहनत घेतली होती जेवण बनवायला? घरातल्या सगळ्यांना हे ऐकून किती आनंद झाला होता. पण तुम्ही आलाच नाहीत आणि कळवणंही जरुरी नाही समजलं. पिहूचं बोलणं ऐकून अधिराजला राग येऊ लागला. अधिराजने त्याचा राग कंट्रोल करत नॉर्मल टोनमध्ये म्हटलं, पिहू, पहिली गोष्ट म्हणजे मला माहिती नव्हतं की तू माझी वाट बघत होतीस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी डिनर करत असतो तरी फक्त तुझ्याबरोबरच केला असता. हे मी कालही तुला सांगितलं होतं. यावर पिहू थोडं स्वरात म्हणाली, पण का? शेवटी तुम्हाला तुमच्या फॅमिलीशी एवढी प्रॉब्लेम का आहे? जेव्हा त्यांना कळलं की मी तुमच्यासाठी जेवण बनवत आहे, तेव्हा सगळे किचनमध्ये आले आणि फक्त तुमच्यासाठी जेवण बनवायला माझी मदत करू लागले. सगळे तुम्हाला एवढं प्रेम करतात, पण तुम्ही त्यांच्यापासून एवढं दूर का पळता? पिहूचं हे बोलणं ऐकून अधिराजचा राग फुटला आणि तो चिडून म्हणाला, बस पिहू, बस. कदाचित तू विसरली आहेस की तू अधिराज देशमुखशी बोलते आहेस. त्या अधिराज देशमुखशी, ज्याच्या समोर बोलायची हिंमतही लोक करत नाहीत. चिडणं तर दूरची गोष्ट आहे. अधिराजने दात ओठ खालवर करत पुढे म्हटलं, तू इतकं बोलू शकतेस, माझ्यावर चिडू शकतेस, कारण मी तुला हा अधिकार दिला आहे. पण या सगळ्यात तू हे विसरलीस की तू कोणावर चिडतेस. आणि राहिली गोष्ट या फॅमिलीची, तर मी तुला कधीच रोखलं नाही कुणाशी बोलायला किंवा भेटायला. मग अचानक अधिराजने पिऊचा हात पकडून चिडून म्हणाला, पण एवढं लक्षात ठेव की माझं या कुटुंबाशी फक्त नावाचं नातं आहे. जर तू हेच अपेक्षा करतेस की मी तुला फॅमिलीशी बोलायला अडवणार नाही, तर पुढच्या वेळी फॅमिलीची गोष्ट माझ्यासमोर करू नकोस. हे बोलून अधिराज रागाने स्टडी रूमकडे निघून गेला. पिहू अधिराजचा राग पाहून आधीच घाबरली होती. आज पहिल्यांदा अधिराजने तिच्यावर राग व्यक्त केला होता. पिहूच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि ती सिस्क सिस्क रडू लागली. 1 तासानंतर अधिराज स्टडी रूम मधून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिलं की पिहू अजूनही सोफ्यावर बसलेली आहे. तिच्या डोळ्यात थोडासा ओलावा होता. अधिराज पिहूजवळ येऊन गुडघ्यांवर बसला आणि तिचे डोळे पुसत विचारलं, जेवण केलं का? हे ऐकून पिहूने नाही असं मान हलवून सांगितलं. अधिराजने टेबलवर पाहिलं जिथे एका प्लेटमध्ये जेवण झाकलेलं होतं.
अधिराज प्लेट घेऊन सोफ्यावर बसला आणि एक घास पिहूकडे सरकवत म्हणाला, खा. पिहूनेही शांतपणे जेवण खाल्लं. तेव्हा अधिराजने हळू आवाजात म्हटलं, चल मला एक घास टेस्ट करवून दे. मला बघायचंय आज यात मीठ जास्त आहे की तिखट. हे ऐकून पिहूने आपला चेहरा वाकडा तिकडा केला आणि एक घास घेत अधिराजच्या तोंडाकडे वाढवला. अशा प्रकारे दोघांनीही जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर अधिराजने पिहूला आपल्या मिठीत उचललं आणि तिला बेडवर घेऊन गेला. मग हळूहळू तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, आय एम सॉरी. मला रागवायचं नव्हतं. पण तूही हे लक्षात ठेव की मला या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व करू नकोस. हे ऐकून पिहू अधिराजकडे बघू लागली. पण तिने काही विचारलं नाही की असं का. तेवढ्यात अधिराजने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, पण मला हे सांग, इतक्या लहानशा गोष्टीवर कोणी गंगा, यमुना वाहतो का? बघ, कशा गोड आणि मासूम अशा डोळ्यांनी लालसर रंग घेतला आहे. हे ऐकून पिहू म्हणाली, ते तर तुम्ही माझ्यावर चिडलात म्हणून आहे. अधिराज म्हणाला, अच्छा. म्हणजे तू माझ्यावर फुलं उधळत होतीस. तूही तर माझ्या ऑफिसवरून आल्यावर माझ्यावर चिडचिड करत होतीस. पिहू म्हणाली, तुम्ही कामच तसं केलं होतं. हे ऐकून अधिराजने मजाकी टोनमध्ये विचारलं, एक गोष्ट सांग, वाईफला लग्नाच्या वेळी काही स्पेशल प्रकारची जडीबुटी पाजतात का? आय मीन लग्नाआधी तुझा आवाज माझ्यासमोर निघतही नव्हता. पण लग्न झाल्यावर पूर्ण बिहेवियरच बदलून गेला. पिहू चेहरा वाकडत म्हणाली, मी आधीपासूनच अशी होती. फक्त तुमच्यासमोर काही बोलत नव्हते. अधिराज म्हणाला, अच्छा. आता हे सांग, तू माझं कार्ड घेतलंस ना? पिहू तू नकळून म्हणाली, हो तर. अधिराजने विचारलं, मग तू फक्त 10,000 रुपयांचीच शॉपिंग का केलीस? पिहू म्हणाली, मला जेवढ्या वस्तू लागल्या त्या तेवढ्याच मी घेतल्या. मी उगाच फालतू पैसे का खर्च करू? आणि तुम्हाला माहित आहे का, मला ते सुद्धा खूप जास्त वाटले. अधिराज म्हणाला, तुला पैशांची चिंता करायची गरज नाही. कदाचित तू विसरली आहेस की तुझा नवरा अधिराज देशमुख आहे. पिहू म्हणाली, मला खूप चांगलं माहित आहे की माझ्या नवऱ्याचं नाव काय आहे. पण मला एवढे पैसे खर्च करायची सवय नाही. जेव्हा सवय होईल तेव्हा तुमचं बँक अकाउंटच रिकामं करून टाकेन. अधिराज म्हणाला, अच्छा. तू माझं बँक अकाउंट रिकामं करणार? आधी माझ्या कार्डची लिमिट तरी संपवून दाखव. पिहू ॲटिट्यूडमध्ये म्हणाली, मी करून दाखवेन. अशा प्रकारे दोघं गप्पा मारत होते आणि काही वेळातच झोपी गेले. नेक्स्ट डे कॉलेजमध्ये अनुष्का, पिहू, मिहीर आणि सोहा चौघं एकत्र बसलेले होते. तेवढ्यात पिहू काहीतरी विचार करत म्हणाली, अधिराज सगळ्यांशी एवढे उखडून का वागतात? यावर सोहा म्हणाली, माहीत नाही. मी खूप लहान होते तेव्हापासूनच दादा असा आहे. कधी कोणाशी बोलत नाहीत. नेहमी सगळ्यांपासून दूर असतो. तेवढ्यात अनुष्का म्हणाली, हो खरं, जेव्हापासून मी दादाला पाहिलंय, तो कधीच आमच्याशी बोलला नाहीये. लहान होतो तेव्हा नेहमी वाटायचं की दादाकडे जाऊ, त्याच्याशी बोलू. पण जसं जसे मोठे झालो तसं तसं समजलं की दादा सगळ्यांपासून दूर राहायला पसंत करतो. आम्ही कधीही याचं रिसन विचारलं नाही. यावर पिहू विचार करत म्हणाली, यार, मी कधी विचारही केला नव्हता की कोणाला आपल्या फॅमिलीशी प्रॉब्लेम असू शकतो. मला नेहमी असं वाटायचं की ते लोक किती लकी असतात, ज्यांची फॅमिली असते. पण इथे तर, पिहू बोलता बोलता अचानक थांबली. तेव्हा मिहीर म्हणाला, अरे सोड ना हा टॉपिक आणि पिहू, आता तर तूही आमच्या फॅमिलीचा एक भाग आहेस. दादाला फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व होणं आवडत नाही. पण त्यांनी तुला कधीही नकार दिला नाही. त्यामुळे हे सगळं विसर आणि स्क्रिप्ट नीट लक्षात ठेव. नाहीतर असं होईल की मी तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ऍक्ट करीन. मिहीरचं ऐकून पिहू म्हणाली, हो, तुझ्या स्वप्नात. सोहा म्हणाली, अच्छा ठीक आहे, रिहर्सल करूया. आपल्या जवळ फारसा टाइम नाहीये. मग सगळे आपापल्या सीनचा ऍक्ट करायला लागले. काही वेळानंतर सगळ्यांची परफॉर्मन्स संपली. तेव्हा सोहा म्हणाली, फायनली आता हे संपलं. उद्या प्ले आहे. फक्त सगळं नीट पार पडावं. तेवढ्यात अनुष्का विचारते, अच्छा हे सांग ना, घरून कोण कोण प्ले बघायला येणार आहे? सोहाने विचार करत सांगितलं, सगळे येतील. मग पिहू लगेच म्हणाली, मी अधिराजलाही सांगणार आहे प्ले बघायला येण्यासाठी. थोडं येऊन शिकतील फॅमिली व्हॅल्यूज काय असतात ते. यावर अनुष्काने पटकन उत्तर दिलं, एकदा दादाकडून ओरडा खाल्ल्यावर समाधान नाही मिळालं का तुला, जो परत ओरडा खायची तयारी करते आहेस? पिहू म्हणाली,
शट अप अनुष्का. मी त्यांना सांगणार आहे की माझं प्ले बघायला या, माझ्यासाठी तर येऊ शकतात. तेव्हा मिहीर म्हणाला, जर ते इकडे आले ना, तर परवा न्यूजपेपरची हेडलाईन होईल आणि तू बहुतेक विसरली आहेस की तुझं रिलेशनशिप अजून हाईड आहे. पिहूने पपी फेस करत म्हटलं, यार तू गप्प बस. माझं नन्ह दिल तोडणाऱ्या गोष्टी करू नकोस. सोहा म्हणाली, अच्छा आता तुमचा क्लास नाहीये तर चला आपण क्लबला जाऊया. यावर मिहीर म्हणाला, हे झालं ना मोठ्या बहिणीसारखं बोलणं. नंतर सगळे क्लबसाठी निघाले. क्लबमध्ये सगळे रस्ते करत होते. तेव्हा मिहीरचं लक्ष दाराकडे गेलं. तिथून अधिराज आत येत होता. हे पाहून मिहीरने पिहूला सांगितलं, पिहू बघ तिकडे दादा येत आहे. हे ऐकून सगळे त्या दिशेने पाहू लागले. तेव्हा सोहा म्हणाली, वाटतं दादा मीटिंगसाठी आलेला आहे. अनुष्कानेही तिच्या बोलण्याला साथ देत म्हटलं, हो, त्यांचा असिस्टंटही सोबत आहे. पिहूही तिकडे पाहत म्हणाली, तुझं जरा जास्त लक्ष आहे त्यांच्या असिस्टंटकडे. तेव्हा अनुष्काने पिहूच्या डोक्यावर चापट मारत म्हटलं, अशी काही गोष्ट नाहीये. तेव्हा मिहीर म्हणाला, अच्छा ठीक आहे, आधी लपून बसूया. दादा इथून बाहेर जाऊ द्या. मिहीर असं म्हणतात सगळे लपले आणि अधिराज आपल्या प्रायव्हेट रूममध्ये गेला. त्याच्यानंतर मिहीर म्हणाला, आय थिंक आता आपल्याला इथून निघावं लागेल. यावर पिहू म्हणाली, का? ते इथे आले आहेत. ज्या कारणासाठीही आले असतील ते त्यांचं काम आहे, पण आपण का जाऊ? पिहूचं बोलणं मान्य करत सगळे पुन्हा एक्सरे करू लागले. 1 तासाने अधिराजसोबत आलेले सगळेजण निघून गेले. हे पाहून मिहीर म्हणाला, दादासोबत जे होते ते सगळे निघून गेलेत. त्यांचा असिस्टंटही गेला आहे. मग दादा एकटा काय करत आहे? यावर अनुष्का नॉर्मल टोनमध्ये म्हणाली, काहीतरी काम असेल त्याला. मिहीरने पिहूला भडकवत म्हटलं, किंवा काही वेगळंच कारण असेल. हे ऐकून पिहू त्याला घुरघुरून पाहू लागली आणि म्हणाली, थोडा वेळ वाट पाहूया. दुहेरी अवतरण चिन्ह. सगळे थांबत राहिले. पण 1 तासाहून जास्त वेळ झाला तरी अधिराज बाहेर आला नाही. या दरम्यान मिहीर पिहूला वेगवेगळ्या गोष्टी बोलून चिडवत राहिला. शेवटी मिहीर म्हणाला, दादा आहेच इतका हँडसम, कोणतीही मुलगी त्याच्याकडे आकर्षित होईल. आता याला कोणी कसं कंट्रोल करणार? हे ऐकून पिहूला मिहीरच्या बोलण्यावर विश्वास बसायला लागला. रागात उठत ती म्हणाली, तू थांब इथे मी जाऊन बघते. हे बोलतच पिहू रागात तमतमत अधिराजच्या प्रायव्हेट रूमकडे गेली. तेव्हा अनुष्का मिहीरच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली, काय गरज होती तुला तिला भडकवायची? मिहीर म्हणाला, कमॉन यार ते रिलेशनशिपचं काय ज्यात जलन नसेल. दुसरीकडे पिहू रागात अधिराजच्या प्रायव्हेट रूमच्या बाहेर पोहोचली. रूमच्या बाहेर अधिराजचा बॉडीगार्ड उभा होता. त्याने पिहूला थांबवलं नाही, कारण त्याला माहीत होतं की पिहू अधिराजची वाईफ आहे. पिहूने प्रायव्हेट रूमचं दार उघडलं आणि सरळ आत गेली. दार उघडल्याचा आवाज ऐकून अधिराजने त्या दिशेने पाहिलं, तेव्हा त्याला पिहू दिसली. ती कोणाला तरी शोधत होती. अधिराजने पिहूला पाहत विचारलं, तू हे काय करत आहेस? आणि कोणाला शोधत आहेस तू? काय होईल जेव्हा पिहू अशा प्रकारे अधिराजच्या प्रायव्हेट रूममध्ये येईल? अधिराज गुस्सा होईल का? किंवा काही गुपितं उघड होतील? टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.